नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गडबड गुंडा या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे आपण यांना पाहिलत का. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशी जरी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकॉन तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. चला श्रोते हो, आज सुरू करूयात विजय कापडी लिखित आपण यांना पाहिलत का. सकाळची वेळ. झपझप पावलं टाकत मोठ्या उत्साहानं बापू पाठक निघालेला होता. त्याच्या नसानसातनं इतका उत्साह ओसंडून वाहत होता की रस्त्यात शेजारी आणि आजूबाजूला चालणाऱ्यांना देखील कारण नसताना उत्साहित झाल्यासारखं वाटत होतं. आणि नेमक्या कुठल्या कारणामुळे आपण उत्साहित होतोय याचा थांगपत्ता न लागल्यामुळे त्यांचे चेहरे किंचित बावचळल्यासारखे दिसत होते. बापू पाटकाचा त्यावेळेचा उत्साह पाहून एखाद्या अनोळखी माणसाला वाटलं असतं की बापू एखाद्या वाघालाच आडवा करायला निघालेला असावा. पण गोष्ट अशातली नव्हती. खरं म्हणजे बापू नेहमीप्रमाणे त्याला त्याच्या ऑफिसला घेऊन जाणारी 9:22ची फास्ट लोकल पकडायला चाललेला होता. बापूचा एक आहे, कुठलंही काम तो मोठ्या उत्साहानं करायला निघतो. आता परवाचीच गोष्ट घ्या. ऑफिसच्या कामाकरता तो मुंबईच्या वरळी भागात गेला होता. सांगितलेलं काम उत्साहानं ताबडतोब पूर्ण करून तो निघाला तेव्हा त्याला वरळीच्या दूरदर्शन केंद्राचा मनोरा दिसला. ताबडतोब त्याच्या लक्षात आलं की आपण दूरदर्शन केंद्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर उभे आहोत. तत्क्षणी त्याने निर्णय घेतला की दूरदर्शनचे प्रमुख तातारी यांची भेट घ्यायची. ताबडतोब त्याची पावलं त्या दिशेनं वळालीच होता. आपण त्यांची कशासाठी भेट घ्यायची याचा विचार करता क्षणी त्याच्या लक्षात आलं की आपण त्यांच्याबरोबर एका प्रश्नाची चर्चा करू शकतो आणि तो प्रश्न म्हणजे उपद्रवी माशांचा. या महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करून झाल्यावर आपल्या जवळ वेळ उरला तर आपण त्यांच्याशी कार्यक्रमाचा दर्जा सुधारण्याबद्दल चर्चा करायची. पण सर्वप्रथम माशांचा प्रश्न मात्र निकालात काढायचा. दूरदर्शन केंद्राच्या परिसरात माशा पुष्कळ असतात आणि बातम्या सांगणाऱ्या किंवा मुलाखत घेणाऱ्या पोरींच्या चेहऱ्याभोवती त्या घोंगावत असतात. त्यामुळे त्यांच्या कामात व्यत्यय येतो. अर्थातच त्या पोरी आपल्या चेहऱ्याभोवती पिंगा घालणाऱ्या माशांना लाडीकपणे हात उगारून पळवून लावतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा व्यत्यय अशी पाठी दाखवायची पाळी दूरदर्शनच्या संबंधित अधिकाऱ्यावर येत नाही. तर मुळातच या माशा कशा नष्ट करायच्या या संबंधी आपल्याला केंद्रप्रमुख तातारी यांच्याशी बातचीत करता येईल. मोठ्या उत्साहानं विचार करत बापू पाठक निघाला. थोड्याच वेळात केंद्रप्रमुख तातारी असा फलक असलेल्या केबिनमध्ये बापू पाठक शिरला. मोठ्या टेबलामागे गंभीर मुद्रा करून तातारी बसलेले होते. माशांच्या उपद्रवाची समस्या त्यांना भेडसावत असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरनं अगदी स्पष्ट दिसत होतं. शिवाय माशांचा एक मोठा थवा त्यांच्या केबिनमध्ये घोंगावत होताच. पुढे होऊन नमस्कार करत जणू काही तातारीशी आपली बालपणीची ओळख असल्याच्या थाटात बापू पाठक त्यांना म्हणाला, हॅलो नमस्कार मिस्टर तातारी. आणि तातारी अशी हाक मारताना दुसऱ्या ताच्या वेळी बापूचं तोंड किंचित उघडं राहिल्याबरोबर एक माशी तात्काळ त्याच्या तोंडात प्रवेश करती झाली. तातारींनी चमकून बापूकडे बघितलं आणि ही आणखीन कोण पेढा आली अशा अर्थाची त्यांनी मुद्रा केली. तोंडपाठ असल्यासारखे ते म्हणाले, तर बघा कुठल्या तरी प्रायोजित कार्यक्रमाविरुद्ध मोर्चा वगैरे घेऊन आला असाल तर तुमच्या मागण्यांचं पत्र त्या तिथल्या ट्रेमध्ये ठेवा. मी तुमची मागणी संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घालतो. या आता आपण नमस्कार. प्रतिनमस्कार करून आणि समोरच्या खुर्चीवर स्थानापन्न होऊन बापू पाठक चिवटपणे म्हणाला, खरं म्हणजे आपल्याला भेडसावणारी एक मोठी समस्या दूर करण्यासाठी मी इथे आलोय. माझं नाव बापू पाठक. यापूर्वी माझं नाव तुमच्या कानावरनं गेलं असेलच म्हणा. समस्या? कुठली बाबा समस्या? कपाळावर नापसंतीच्या आठ्या उमटवत तातारींनी विचारलं.
हीच ना माशांच्या उपद्रवाची समस्या. मला माहिती आहे आणि खरं म्हणजे तमाम दर्शकांना माहिती आहे की आपल्याकडे अगदी तुटपुंजी सामग्री आहे, त्यामुळे आपण इथल्या माशा हाकलू शकत नाही. पण मी असा एक तोडगा आणलाय, हे बघा तो तुमचा काय दोडका आहे ना. नाही, दोडका नाही, तोडगा. तोच तो. काय दोडका का तोडगा काय असेल ते तुमच्या जवळ ठेवा. आधी माझं ऐका, मी तातारी नाहीये. आपण तातारी नाही? माय हो, असं कसं होऊ शकतं? या केबिनच्या दारावर तर तातारींच्या नावाचा बोर्ड लिहिलेला आहे. तातारींचं केबिन बदललंय, शिवाय ते आत्ता गेले स्टुडिओत माशा मारायला. माशा मारायला? बापू पाटकानं चमकून विचारलं. काय आहे, पंतप्रधानांनी विठ्ठलरावांना पत्र लिहिलंय, त्यात त्या माशांचा उल्लेख होता. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना माशांचा निपात करायचा आहे. आता तो प्रश्न तरी सुटलेला आहे, त्यामुळे तुम्हाला दुसरं काही सांगायचं असेल तर तुम्ही नंतर या. आता नमस्कार. आणि ते गृहस्थ उठून उभे राहिले. बापू पाटकाच्या टळणीची वाट बघायला लागले. आपण ज्या सद्गृहस्थांशी बोलत होतो ते तातारी नसल्याचं लक्षात येताच बापूचा उत्साह किंचित मानवाला. आपण ज्या समस्येवर तोडगा सुचवायला आलो होतो, तो प्रश्नही ताताऱ्यांनी निकालात काढल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्याला किंचित हिरमुसल्यासारखं झालं. पण क्षणभरच. पुढच्या क्षणी मोठ्या उत्साहानं दाण पावलं टाकत तो निघाला सुद्धा. तर सांगायची गोष्ट अशी की कुठलीही गोष्ट उत्साहानं करणं हा बापूचा स्वभाव धर्म आहे. आज सकाळी लोकल पकडायला म्हणून नेहमीच्या उत्साहानं तो चालला होता. काही मिनिटाच्या उत्साही पदयात्रेनंतर तो फलाटावर येऊन उभा राहिला. एवढ्यात 9:22ची फास्ट लोकल फलाटात प्रवेश करती झाली. त्याबरोबर बापूनं आपल्या आजूबाजूच्या इच्छुक सहप्रवाशांना हाताच्या कोपरांनी ढुशी मारून ढकललं आणि डब्यातल्या गर्दीत सूर मारला. गर्दी बाजूला लोटून तो ठराविक जागी जाऊन उभा राहिला. खिडकीजवळ बसलेल्या अनंतरावांना तो हाय असं अभिवादन करणार, तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की आज अनंतरावांच्या जागी दुसराच कोणीतरी बसलाय. ते अनंतराव म्हणजे बापूचे गाडीतले दोस्त. अनंतराव नेहमी अपडाऊन करून खिडकीजवळची जागा पटकावून बसलेले असत. गाडीनं अर्धा अंतर कापलं की आपली जागा ते बापूला देत आणि आपण बापूच्या जागेवर उभे राहत असत. पण आज अनंतरावांच्या जागी दुसराच इसम बसल्याचं बघून बापू झाला नाराज. आता बोरी बंदरपर्यंतचा तासाभराचा प्रवास त्याला उभ्याने करायला लागणार होता ना. कपाळाला आठ्या घालून बापू पाटकानं त्या माणसाकडे पुन्हा बघितलं, तेव्हा या माणसाला आपण याआधी कुठेतरी पाहिले असं त्याला आठवलं. नेमकं याला कुठे पाहिलं असावं बरं? याचा विचार करत त्याने पुन्हा आपले डोळे त्या माणसाच्या चेहऱ्यावर स्थिरावले आणि तो दचकला. या माणसाला आपण यापूर्वी कधीही पाहिलेलं नाहीये, पण याचा फोटो मात्र आपण कुठेतरी कशाला? दूरदर्शनच्या पडद्यावर आपण यांना पाहिलं का? या कार्यक्रमात पाहिलं असल्याचं त्याच्या लक्षात आलं. या विचारानं बापू पाठक आतल्या आत थेरकला. आज तो माणूस असेल का? आधी पक्की खात्री करून घेणं गरजेचं आहे. मागे एकदा रविवारी सकाळी भाजी मार्केटमध्ये बायकोबरोबर तो भाजी खरेदीला गेला होता. तिथे भाजी विकत घेणाऱ्या एका तरुणीला बघून त्याला असाच संशय आला होता. आठवड्यापूर्वीच्या आपण यांना पाहिलं का या कार्यक्रमात त्या तरुणीचा फोटो दाखवण्यात आलेला होता आणि अशी तरुणी कुठे दिसली तर ताबडतोब पोलिसात वर्दी द्या असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं होतं. बापू पाटकानं टक लावून त्या तरुणीकडे बघून घेतलं आणि हळूच बायकोचं लक्ष तिकडे वेधवलं. बायकोने त्या तरुणीकडे एकदा बघितलं आणि मग बापूकडे कृतज्ञतेनं बघत ती म्हणाली, अहो त्या कार्यक्रमात या बाईचा फोटो नव्हता दाखवला. बाई त्या कार्यक्रमाची निवेदिका होती. त्यामुळे हरवलेल्या सगळ्या व्यक्तींचे फोटो दाखवून झाल्यानंतर ती पडद्यावर झळकलेली होती आणि तुम्हाला वाटलं तीच हरवली. कमाल आहे बाई तुमच्या डोक्याची. आता बापू टक लावून त्याच्याकडे बघायला लागला. नक्कीच, प्रश्नच नाही, हाच तो माणूस. या माणसाचं नाक फोटोतल्या माणसाच्या नाकाशी अगदी 100% जोडत होतं. त्याच्या नाकाच्या ठेवणीत अगदी जगावेगळं असं काहीतरी होतं. स्टार ट्रेक मधल्या मिस्टर स्पॉकच्या जगावेगळ्या नाकाप्रमाणे त्याचं नाक जगावेगळं आणि म्हणूनच लक्षात राहण्याजोगं होतं.
त्याच्या नाकाचा शेंडा अगदी खालच्या ओठापर्यंत येऊन झेपावलाय अशा हरवलेल्या माणसाचा तो फोटो बघून त्याची बरीच करमणूक झाली होती. हा माणूस जेवत असताना बहुतेक नाकाचा शेंडा एका हातानं वर धरून तोंडात घास घालत असेल. असाही एक गमतीदार विचार त्याच्या मनात त्यावेळी डोकवून गेला होता. आणि ते फोटोतलं गुणी नाक प्रत्यक्ष आपल्या चेहऱ्यावर वागवणारा तो माणूस त्याच्या पुढ्यात 2 फुटांच्या अंतरावर बसलेला होता. अधूनमधून आपलं नाक खाजवत होता. हरवते वेळी त्याच्या अंगावर जे कपडे होते त्याचं वर्णन करताना निवेदिकेने सांगितलं होतं की हरवते वेळी यांच्या अंगावर कसल्या तरी रंगाची पॅन्ट आणि अर्ध्या किंवा संपूर्ण बाह्यांचा सदरा होता. बापू पाटकाने त्या नाकेल्या माणसाच्या अंगावरच्या कपड्यांवरनं नजर फिरवली. प्रश्नच नाही. त्याच्या अंगावर पॅन्ट होतीच, सदरा सुद्धा होता. अगदी फोटो दाखवला होता तसाच सदरा. बापूला क्षणभर वाटलं की या माणसानं टीव्हीवर दाखवण्यासाठी आधी फोटो काढून घेतला असेल आणि नंतर हरवलं जायचं ठरवलेलं असेल. आणखीन काय सांगितलं होतं त्या निवेदिकेने? आठवलं. निवेदिका म्हणाली होती हे गृहस्थ मानसिक रुग्ण आहेत. बापू पाटकानं त्या माणसाकडे आता अधिक रोखून बघितलं आणि काय आश्चर्य, त्याला त्या माणसाच्या डोळ्यात वेडसर झाग दिसली. काय बरं सांगितलं होतं याचं नाव? वसंत पाटील का जयवंत साखरे? करेक्ट, जयवंत साखरे. जयवंत साखरे याचं नाव. याचं साखरे हे बरोबर असेल का नाव? बापू पाटकानं मग एक युक्ती केली. तो आपल्या शेजारी उभ्या असलेल्या सहप्रवाशाला म्हणाला, काय साखर महागली आहे नाही का? कुठल्या प्रकारची साखर वापरतो आपण? म्हणजे खुल्या बाजारातली आयात केलेली साखर का स्थानिक रेशनची साखर का साठेबाजीतली साखर? आणि प्रत्येक वेळेला साखर हा शब्द उच्चारताना तो जयवंत साखरेकडे डोळ्याच्या कोपऱ्यातनं बघत होता. आता मात्र त्याची खात्री पटली, कारण बापू पाटकाच्या तोंडून साखर असा शब्द निघाला की साखरे चमकून वर बघत असे. आणि मग मनातल्या मनात पुटपुटायचं असेल तर हळू कशाला, असा विचार करून बापू पाठक मोठ्यांदा मनातल्या मनात पुटपुटला, आज तो हरवलेला जयवंत साखरे हाच. शेजारी उभ्या असलेल्या माणसाला ही बातमी सांगायची का? नाही, पण नको. त्यांनी जर तो कार्यक्रम पाहिलाच नसेल तर त्याला काहीच सांगता यायचं नाही. त्यापेक्षा असं करावं, आपणच लक्ष ठेवून असावं. तो गाडीतनं उतरला की त्याच्या पाठोपाठ आपण उतरायचं, त्याला बोलण्यात गुंतवायचं आणि पोलीस दादाला हाक मारायची. बापू पाटकानं जयवंत साखरेकडे पुन्हा बघितलं तेव्हा तो आपल्याकडे दात काढून हसत हसत बघतोय हे त्याच्या लक्षात आलं. त्याच्याशी ओळख काढण्याचं हे एक चांगलं निमित्त मिळालं होतं. असा विचार करून प्रत्युत्तरार्थ म्हणून बापू पाठक ऐस पैस हसला. त्याबरोबर साखरेनं तोंड खिडकीच्या दिशेनं फिरवलं. त्याची ती कृती बघून साखरे हा मानसिक रुग्ण असल्याचं बापू पाठकला पटलंच. कारण साखरे क्षणात गंभीर होत होता. आता याला पोलिसांच्या हाती सुपूर्द करायचा कसा? एकदम गडबड करता कामा नये, नाहीतर हा होणार सावध. लांब कुठेतरी पळून जाईल. मग पुढच्या आठवड्यातल्या कार्यक्रमात त्याचा फोटो पुन्हा बघावा लागेल आणि पर्यायानं त्याचं ते विचित्र नाक सुद्धा बघायला लागेल. छे 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 छे, आत्ता त्याच्याशी गोडी गुलाबीने वागायला हवं. त्याच्याशी ओळख काढायला काय करावं लागेल बरं? त्याच्याकडे एखादं वर्तमानपत्र असलं ते जरा बघू का असं म्हणून त्याच्याकडनं मागता येईल आणि मग पुढचं संभाषण सुरू करता येईल. पण बापू पाटकाच्या लक्षात आलं की साखरेजवळ वर्तमानपत्र नाहीच आहे. पण त्याच्याकडे नसलं म्हणून काय झालं? आपल्याकडचा मटा त्याच्या स्वाधीन करावा असा भेद करून बापू पाटकानं ब्रीफकेस उघडली आणि तिच्यातला मटा बाहेर काढून त्याच्याकडे देत म्हणाला, बघा बघा, आज गोविंदरावांनी एक सीएम ना कसं फैलावर घेतलाय, वाचा वाचा. धावत्या गाडीत वाचन करून मला माझे डोळे बिघडवून घ्यायचे नाहीयेत असं म्हणत साखरेने मटा परत देऊन टाकला. दरम्यान गाडीनं माटुंगा स्टेशन मागे टाकलं. तसा साखरे एकदम उठून उभा राहिला. गर्दीतून वाट काढत डब्याच्या दरवाजाच्या दिशेनं निघाला. साखरेबरोबर आपण सुद्धा दादरला उतरायचं आणि कुठल्याही परिस्थितीत त्याला पोलिसाच्या हवाली करायचं बापू पाटकानं निर्णय घेऊन टाकला.
एका हरवलेल्या माणसाचा शोध लावण्याच्या चांगल्या कामात आपल्याला आज ऑफिसला दांडी मारावी लागली तरी हरकत नाही. घाईघाई न माटा आपल्या ब्रीफकेसमध्ये टाकून आणि ती बंद करून बापू पाठक निघाला. तेव्हा वाटेत एका सहप्रवाशानं त्याला अडवलं. भिवया उंचावून बापूनं त्याच्याकडे बघितलं तेव्हा नारायणीच्या सुरात तो म्हणाला, अहो महाशय, तुम्ही माझ्या शर्टाचा काही भाग तुमच्या ब्रीफकेसमध्ये भरून घेऊन चाललाय, तो परत कराल तर उपकार होतील. सॉरी हा, असं म्हणून झडपा दाबून बापू पाटकानं ब्रीफकेस उघडली आणि आत अडकलेल्या त्या किशमाच्या शर्टचा भाग त्याच्या स्वाधीन करून बापू निघाला. थोड्याच वेळा दोघेही दादर स्टेशनच्या बाहेर पडले. साखरे वेगात निघाला. त्याला गाठून आणि पुढचा मागचा विचार न करता त्याच्या पाठीवर जोरदार थाप मारत तो म्हणाला, काय साखरे, हा इतक्या गडबडीत चाललास कुठे? अरे काय ओळखलं का नाही मला? हा अरे वा, ओळखलं की. हे मगाशी गाडी तुम्ही उभ्या होतात का नाही? हा 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 हो, चल चल चल, अर्धा अर्धा चहा घेऊया. अहो पण चला हो, फार संकोच करताय राव तुम्ही. असं म्हणून बापू पाठक साखरेला हाताला धरून हॉटेलमध्ये घेऊन गेला. साखरेला खुर्चीत बसवत हा धुवून येतो असं सांगून बापू पाठक हॉटेलच्या वॉश बेसिनकडे गेला. तिथे उभ्या असलेल्या वेटरकडे बघत म्हणाला, वेटर, मला जरा मदत मिळेल का? मदत? साहेब, हे हॉटेल आहे हो, इथं इडली, डोसा, समोसा, उत्तप्पा मिळतो, मदत नाही मिळत इथं. हो नाही नाही, तसं नाही मला म्हणायचं. मग कसं म्हणायचं? बघा, नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही. तो तिथे बसलाय ना, नाही का, तो नाकेला माणूस, हां, त्याचा फोटो 15 दिवसापूर्वी TV वर दाखवण्यात आला होता. असे काय, आईला मोठा माणूस दिसतो कोणतरी. मोठा माणूस कसा आला बोडक्याचा? वेडा आहे तो, वेडा. घरून पळालाय किंवा हरवलाय. त्याच्या घरची माणसं शोधतायत त्याला. आपल्याला पोलिसात वर्दी द्यायला हवी. काय म्हणता? बघा, आता तुम्ही असं करा, तुमच्याकडे गुंगीचं औषध मिळेल का? गुंगीचं औषध? हा, गुंगीचं औषध, हा, ते कशा करता बुवा? काय, गुंगीच्या औषधाचा दुसरा उपयोग मला माहिती नाही. माणसाला गुंगी द्यायची असते तेव्हा गुंगीचं औषध वापरतात, नाही का? नाही, पण तुमचा विचार काय? मग माझा विचार असा आहे की त्याच्या चहात ते गुंगीचं औषध टाकून द्यायचं. आयडिया चांगली आहे तुमची, चांगली आयडिया आहे, पण आमच्याकडे गुंगीचं औषध कुठे आहे? मग असं करा ना, तुमच्याकडे दणकट बांध्याचा एखादा वेटर आहे का? तसेल येईल आमच्याकडे. मग त्यातल्या एकाला बोलवा ना आणि त्याला सांगा की माझी, म्हणजे या बापू पाटकाची अशी विनंती आहे की त्या तिथे बसलेला तो माणूस आहे ना नाकेला, हां, त्याच्या मागे उभं राहायचं आणि एक जोरात गुद्दा त्याच्या डोक्यात आणायचा. हां, पण तो गुद्दा इतका प्रभावी पाहिजे की तो माणूस ताबडतोब बेशुद्ध पडायला पाहिजे. कारण काय एवढं माझ्यासाठी? बापू पाठक आणि तो वेटर यांच्यात असा संवाद चालू असताना एक नवल घडलं. जयवंत साखरे हळूहळू बापू पाटकाच्या जवळ आला. त्याच्याबरोबर एक दणकट बांध्याचा वेटर आला. त्यानं संधी साधली. बापू पाटकाच्या डोक्यावर सणसणीत गुद्दा हाणला. तो गुद्दा इतका प्रभावी होता की बापू पाटकाच्या डोळ्यासमोर एकाएकी काळोख पसरला. खाली कोसळता कोसळता त्याच्या कानावर शब्द पडले, या वेड्याला पकडून ठेवा, मी क्षणात बाहेर जातो आणि पोलिसाला घेऊन येतो. बापू पाटकानं डोळे उघडले आणि वेगवेगळ्या कारणांनी बेशुद्ध झालेली तमाम मंडळी शुद्धीवर आल्यावर जे म्हणतात तेच तो म्हणाला, मैं कहा हूं? आप पोलीस चौकी में आहे. पोलीस चौकी? बापू पाठक किंचाळला आणि धडपडत उठून बसला. त्याच्यासमोर पिचपीच्या डोळ्याचा सब इन्स्पेक्टर बसलेला होता. त्याच्या शेजारी चेहऱ्यावर दाढी मिशाचं भलं मोठं रान वाढवलेला एक हवालदार उभा होता आणि हवालदाराच्या शेजारी उभा होता जयवंत साखरे. इन्स्पेक्टर साहेब, या साखऱ्याला पकडा, त्याला असा मोकळा सोडू नका. बापू पाटकानं सावधगिरीनं हलक्या आवाजात सांगितलं. नाही सोडत त्याला. तुम्ही शुद्धी व्हाल ना? आता कसं वाटतंय तुम्हाला? हां, आता बरं वाटतंय मला. बापू पाटकानं डोक्याचा दुखरा भाग चाचपत म्हटलं. आता आणखीन बरं वाटण्यासाठी आपण घरी जाऊया, नाही का? इन्स्पेक्टर उभा राहत म्हणाला. घरी? कुणाच्या घरी? बापू पाटकानं विचारलं. आता कुणाच्या घरी म्हणजे काय? तुमच्या घरी. हा, आम्ही पोहोचवतो तुम्हाला. तुमच्या घरवाल्यांचा सगळा गैरसमज दूर करून टाकू. आता मला एक आश्वासन द्या बरं तुम्ही. आश्वासन? कसलं आश्वासन बुवा? आश्वासन असं द्या की यापुढं तुम्ही कधी पण घरात भांडणं करणार नाही आणि जर भांडण झालं तर डोक्यात राग घालून कुठं बाहेर निघून जाणार नाही.
आणि समजा घरातनं बाहेर निघून गेला तर महिने 2 महिने बाहेर भटकत राहणार नाही. काय 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 म्हणताय काय तुम्ही? बापू पाटकानं आश्चर्यचकित होत विचारलं. या गृहस्थाचा आपल्याविषयी काहीतरी भयंकर गैरसमज झाले असल्याचा त्याला आता दाट संशय यायला लागला होता. आता एवढं आश्चर्यचकित कशासाठी वाटाय? अहो, या कुलकर्ण्यांनी तुम्हाला गाडीत बघितलं आणि कर्मधर्म संयोगानं कालच्याच आपण यांना पाहिलं का? या कार्यक्रमात दाखवलेला तुमचा फोटो त्यांच्या लक्षात राहिला होता म्हणून बरं झालं ना. काय? माझा फोटो काल टीव्हीवरच्या कार्यक्रमात दाखवला? मग मी कसं काय नाही बुवा पाहिला तो? बापू पाठक गोंधळलेल्या सुरात चिरकला आणि मग साखरेकडे बघत त्याने विचारलं, आणि यांचं नाव काय म्हणाला तुम्ही? कुलकर्णी? हो, माझं नाव कुलकर्णी. मी मनोहर कुलकर्णी. कालच्या कार्यक्रमात मी तुमचा फोटो पाहिला होता. साखरे खुलासेवर सांगायला लागला. अरे वा, अरे वा, मनोहर कुलकर्णी का? अहो इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बरं का. यांचं नाव मनोहर कुलकर्णी नाही, हे जयवंत साखरे आहेत. गेले 2 आठवड्यापूर्वीच्या टीव्हीवरच्या कार्यक्रमात याचा फोटो दाखवलेला होता. आणि इन्स्पेक्टर साहेब, कान इकडं करा जरा. इन्स्पेक्टरनं आपला कान जरा इकडे केल्यावर बापू पाठक त्यांच्या कानात कुजबुजला. अहो, हा मानसिक रुग्ण आहे. मानसिक रुग्ण म्हणजे चक्क वेडाय वेडा. आपलं नाव जयवंत साखरे असताना तो मनोहर कुलकर्णी असं सांगतोय म्हणजे बघा आता तुम्ही. बघतो मी बघतो. समजावणीच्या सुरात इन्स्पेक्टर म्हणाला. आणि मग त्यानं मनोहर कुलकर्णी उर्फ जयवंत साखरे आणि हवालदार यांच्याकडे सहेतूकपणे बघितलं. बापू पाटकाकडे बघत इन्स्पेक्टर म्हणाला, हे बघा मिस्टर बबनराव फुलसुंदर, तुम्ही माझा ऐका. बापू पाटकानं आजूबाजूला बघितलं आणि विचारलं, आता हा मिस्टर बबनराव फुलसुंदर आणखीन कोण बुवा? अच्छा, म्हणजे तुमचं नाव बबनराव फुलसुंदर नाही म्हणायचं नाही का? नाही हो, माझं नाव बापू पाठक आहे. बबनराव फुलसुंदर असं विचित्र नाव मी जन्मात पहिल्यांदा ऐकतोय. अहो, असू दे. पण काय हो, आता आम्ही तुम्हाला बबनराव फुलसुंदर अशी हाक मारली तर तुमची काय हरकत नाही ना त्याला? नाही, तशी काहीच हरकत नाही म्हणा, कारण शेक्सपियरनं म्हटलंय ना नावात काय आहे. पण माझं नाव बापू पाठक असताना तुम्ही मला बबनराव फुलसुंदर असल्या होपलेस नावाने का हाक मारावी तेच समजत नाहीये मला. आणि इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही या साखरेवर नजर ठेवा. आपल्याला आता त्यांना घरी पोचवायचंय ना. हे बघा, लक्षात घ्या फुलसुंदर. हे बघा मिस्टर फुलसुंदर, मी काही तुमचा तो साखरे नाहीये. माझं नाव मनोहर कुलकर्णी आहे, मनोहर कुलकर्णी. मला तुम्ही सारखं साखरे 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 का म्हणताय काही कळत नाही बुवा मला. हो ना, कारण तुम्ही जयवंत साखरे आहात. तुम्ही मानसिक रुग्ण आहात. तुमचा फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला होता. अरे वा, हे बरं आहे. मी तुम्हाला पकडून पोलिसांच्या हवाली करू बघत होतो तर तुम्ही मला अडकवून टाकलं. इन्स्पेक्टर साहेब, कृपा करा, यांची खात्री पाठवून द्या बुवा. जयवंत साखरेनं किंवा मनोहर कुलकर्णीनं इन्स्पेक्टरांना विनंती केली. इन्स्पेक्टरनं आपल्या टेबलाच्या खणातनं काही फोटो बाहेर काढले. त्यातला एक फोटो बापू पाटकाच्या समोर ठेवत तो म्हणाला, बघा, या फोटोतल्या माणसाला ओळखता का? बापू पाटकानं तो फोटो लक्षपूर्वक बघितला आणि बापूला धक्काच बसला. अच्छा, या फोटोतला माणूस हुबेहूब माझ्यासारखा दिसतो करा, पण इन्स्पेक्टर साहेब, मी शपथेवर तुम्हाला सांगतो की या फोटोतला हा माणूस म्हणजे मी नाही बरं का. नाही, ते आता तुमच्या घरची माणसं ठरवतील ना राव. टीव्ही सेंटरला जशी त्यांनी फोटोची एक प्रत दिली तशी माझ्याकडे पण एक प्रत दिली, म्हणून तुमचा पत्ता लागला. आणि तुम्ही म्हणता बबन फुलसुंदर हे नाव तुमचं नाहीच आहे. काय म्हणला तो तुम्ही तुमचं नाव? माझं नाव बापू पाठक आहे. त्या फोटोची मागची बाजू बघा, तिथं तुमचं नाव, पत्ता बित्ता सगळी माहिती आहे का नाही? वाचा सगळं. पत्ता वाचल्यावर तरी तुम्हाला काय आठवतंय का बघू? बापू पाटकानं फोटोच्या मागच्या बाजूला बघितलं, तिथे सुबक अक्षरात लिहिलेलं होतं, बबन फुलसुंदर. पुढे विले पार्लेचा पत्ता लिहिलेला होता आणि अगदी खाली लिहिलं होतं, महत्वाचा इशारा, हा माणूस मानसिक रुग्ण आहे. आता मात्र बापू पाठक टरकला. त्यांनी तो फोटो पुन्हा नीट निरखून बघितला. त्या फोटोतल्या माणसाच्या चेहऱ्यात आणि आपल्या चेहऱ्यात विलक्षण साम्य असल्याचं त्याला जाणवलं. बापू मनोमन घाबरला. क्षणभर त्याला असंही वाटलं की आपण बापू पाठक नाही तर आपण बबन फुलसुंदर आहोत की काय. चला निघायचं ना आता, चला, असं म्हणून इन्स्पेक्टर उठून उभा राहिला. दरवाजाच्या दिशेनं निघाला. आता त्याच्याबरोबर जाण्या वाचून बापूला गत्यंतर नव्हतं.
विलेपार्ल्याच्या त्या बबन फुलसुंदरच्या घरी गेल्यानंतरच काय ते कोडं सुटेल असा विचार करून बापू पाटकानं या प्रकरणात आपल्याला कारण नसताना अडकवणाऱ्या जयवंत साखरेकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि तो पोलिसाबरोबर चालायला लागला. दारात एक जीप उभी होती. बापू, इन्स्पेक्टर आणि साखरे त्या जीपमध्ये बसताच जीप निघाली. अर्ध्या एक तासाच्या प्रवासानंतर जीप एका बैठ्या घरासमोर उभी राहिली. आलं तुमचं घर, आलं घर आलं तुमचं, असं म्हणत इन्स्पेक्टरनं बापू पाटकाच्या खांद्यावर हात ठेवला. बबनराव, सिम्पली रिलॅक्स बबनराव. अहो, या कुलकर्णीच्या मुळे आज तुम्हाला तुमच्या अक्काच्या घरी जायला भेटते. केवढा भाग्याचा क्षण आहे हा. अहो, अशी तुमच्यासारखी हरवली गेलेली माणसं 10-15 वर्ष नुसती दारोदार भटकत बसतात बरं का. त्यांना त्यांचं घरच सापडत नाही, त्यांची माणसं त्यांना सापडत नाही. तुमचं नशीब लय थोरे बरं का बबनराव. इन्स्पेक्टरनं पुढवून दारावरची बेल वाजवली. बाजूला होतो बापूला म्हणाला, तुमच्या घरातल्या माणसांना तुमचं दर्शन होऊ द्या. तुम्हाला बघण्यासाठी त्यांचे डोळे लय उत्सुक असणार आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला लय निरखून बघायचा बरं का. एवढ्यात दार उघडलं गेलं आणि दारात उभ्या असलेल्या माणसाला बघून बापू पाटकानं अस्फुट अशी केंकाळी फोडली. समोरचा माणूस अगदी हुबेहूब बापू पाटकासारखा दिसत होता. रंगरूपानं, उंचीनं आणि रुंदीनं अगदी थेट बापू पाठक. आणि त्यातही सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या अंगावरचे कपडे सुद्धा थेट बापू पाटकाच्या अंगावरच्या कपड्यासारखे. बापू पाठक गायगाईनं आपल्या खिशातला रुमाल काढून मनगटावर बांधत स्वतःला बजावायला लागला. मनगटावर रुमाल बांधलेला तो मी म्हणजे बापू पाठक, समोर उभा असलेला आणि मनगट रिकामा असलेला तो बबन फुलसुंदर. नमस्कार, माझं नाव बापू पाठक. बापू पाठक पुटपुटला. नमस्कार, या ना, आत या. बबन फुलसुंदरनं सगळ्यांना आत बोलवलं आणि आतल्या दिशेनं बघत म्हणाला, अहो, बाहेर या. प्रकाश, सविता, गंप्या, बाहेर या. कोण आलंय बघा आपल्याकडे आज. आतली मंडळी बाहेर आली आणि दोघांकडे आळीपाळीनं बघतच राहिली. सौभाग्यवती बबन फुलसुंदर यांनी तर तोंडाचा आव असलेला मिटलाच नाही. 2 महिन्यांपूर्वी भांडण करून घरातून निघवलेला पती काल स्वतःहून घरी परत आला. आपण सगळा आनंदोत्सव साजरा केला आणि आता हा कोण अचानक अवतरला. आणि या दोघातला मग आपला खरा पती कोण? अगायो, इन्स्पेक्टरनं तोंडावर हात ठेवत म्हटलं, इतके दिवस राव सिनेमातच असले दृश्य बघत होतो, आज प्रत्यक्षात बघायला भेटलं राव. बापू सारखा दिसणारा बबन आणि बबन सारखा दिसणारा बापू. काय हो, तुमचा काय जोडा भाऊ फार पूर्वी जत्रेत बित्रेत हरवला होता काय राव? त्यांनी आपल्या दाढी मिशांवरनं हात फिरवत विचारलं. बबन फुलसुंदरचा चेहरा गोंधळल्यासारखा दिसायला लागला. तो स्वतःची पुटपुटला, खरंच की, मी कोण आहे? बबन का बापू? बापू का बबन आहे मी? मग खात्री करून घेण्यासाठी त्यांनी बापूला विचारलं, काय हो बाप्पू साहेब, मी बबन आहे ना, का तुम्ही बबन आहात आणि मी बाप्पू आहे? तेवढ्यात खरा बापू पाठक म्हणाला, घरात शिरल्यानंतर आणि यांना पाहिल्याबरोबर माझा गोंधळ उडू नये म्हणून मी एक युक्ती केलेली होती. हा रुमाल मी माझ्या मनगटावर बांधला होता आणि या खुणीच्या जोरावर मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की मी बापू पाठक आहे आणि हे बबनराव फुलसुंदर आहे. हो का नाही बबनराव? त्यावर गोंधळलेला बबन म्हणाला, असेल बो, मी कोण म्हणताय तुम्ही? बापू ना का बबन? मी काय कोण नक्की? अहो, तुम्ही ते आपले हे नाते. आता बापू पाठक सुद्धा गोंधळलेला होता. तेवढ्यात साखरे असं नाव असलेला कुलकर्णी पुढे येऊन म्हणाला, सगळा गोंधळ दिसतोय, पण मी तुम्हाला खात्रीलायक सांगू शकेन की कोण बापू आहे आणि कोण बबन आहे. असं म्हणून त्यांनी दोघांच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि बापू पाठकला बाजूला करत म्हणाला, हा बापू पाठक आणि तो बबन. कशावरनं? सगळ्यांनी एकदम प्रभावित होऊन विचारलं. त्या सगळ्यांच्या आवाजात बापू पाठक आणि बबन फुलसुंदर यांचेही आवाज मिसळलेले होते. अहो, असं काय करताय? यांच्या डोक्यावर टेंगूळ आलाय ना. मगाशी त्या वेटरने जोरात गुद्दा हाणला होता ना. आणि मग अशा रीतीने सगळा उलगडा झाला. चहा घेऊन सगळी मंडळी बाहेर पडली. बबन फुलसुंदर जणू आपण बापू पाठक असल्याच्या थाटात बाहेर निघून चालला होता. त्याच्या सौभाग्यवतीने वेळी त्याचा ताबा घेतला. माफ करा बापूसाहेब, मी तुम्हाला उगाच बबन समजलो, कुलकर्णी दिलगिरीपूर्वक म्हणाला. आणि हो ना, मी तुम्हाला साखरे. इन्स्पेक्टर आणि हवालदार जीपमध्ये बसले, निघून गेले.
बापू पाटकानं जीवावरचं मोठं संकट टळल्यागत सुटकेचा निश्वास टाकला आणि जान बची लाखो पाय या शब्दांना राम तेरी गंगा मैली या गाण्याची चाल लावून तो स्वतःची गुणगुणत निघाला सुद्धा. पारेर रेल्वे स्टेशनात बापूनं प्रवेश केला एवढ्यात एका इसमानं त्याला धक्का दिला. बापू पाटकानं रागारागानं त्याच्याकडे बघितलं, आवासून त्याच्याकडे बघत राहिला. कारण समोर उभा असलेला माणूस चक्क कुलकर्णी किंवा साखरे यांच्यासारखा दिसत होता. नुकताच आपला निरोप घेतलेला हा कुलकर्णी का टीव्हीवर आपण ज्याचा फोटो पाहिला तो हा साखरे? बापूला एक अस्वस्थ करणारा प्रश्न पडला. पण त्यातल्या त्यात सुदैवाची गोष्ट एवढीच की तो प्रश्न सोडवण्याचा मुळीच प्रयत्न न करता बापू पाठक पळत सुटला, अगदी जीव घेऊन पळत सुटला. मुलुंडला आपल्या घरी आल्यावर बापू पाटकानं दारावरची घंटा वाजवली. दार उघडलं जातात बापूनं घरात प्रवेश केला. तेवढ्यात दारातल्या व्यक्तीने त्याला मध्येच अडवलं आणि त्याच्या कानावर शब्द आले, अहो कोण तुम्ही? असं लोकांच्या घरात बेलाच्या घोषणा म्हणजे काय? आपल्या आधी परिचयाचा आवाज कानावर पडला म्हणून बापूनं चमकून वर बघितलं तर त्याला धक्का बसला. नुकताच कानावर आदळलेला आवाज अगदी त्याच्यासारखा तर होताच, पण दारात वाट अडून उभा असलेला, अंगात त्याचं बनियान आणि पायजमा घालून उभा असलेला माणूस हुबेहूब बापू पाटकासारखा दिसत होता. मित्रहो, ही होती विजय कापडी सरांची कथा. आपण यांना पाहिलत का? कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता जो फोटो माझा दिसतोय समोर तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच नम्र विनंती करतो आणि थांबतो. भेटूया पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.